आहोत त्या ठिकाणावरून नंदकिशोर गावडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, एकीकडे शिवाजी महाराज पार्कवर नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची सभा, तर दुसरीकडे बीकेसीवर तुमच्या मागे महाविकास आघाडीच्या सभेची जोरदार तयारी पाहायला मिळते। उद्धव ठाकरे, शरद पवार, त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे, इतकंच नाही तर केजरीवाल देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत। नक्कीच अक्षयने सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सुद्धा राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टीका करतील। तर याच माझ्या पाठीमागे जी तयारी सुरू आहे या स्टेजवरून, म्हणजे हा फटाका ग्राउंड आहे आणि याच ग्राउंडच्या या सभेवरून इथून सुद्धा फटाके फुटण्याची शक्यता आहे। कारण प्रमुख ज्यांना जामीन मिळाले ते अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री, ते सुद्धा या सभेसाठी असणार आहेत। तर उद्धव ठाकरे सुद्धा आज मोठ्या प्रमाणात मोदींवरती आणि राज ठाकरेंवरती टीका करू शकतात। आज सायंकाळी 5-6च्या दरम्यान संपूर्ण ज्या सभा आहे त्या सभेला सुरुवात होईल। मात्र ज्याची तयारी ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर इंडिया आघाडीची परिवर्तन सभा अशी एक प्रमुख जी टॅगलाईन दिलेली आहे ती या संपूर्ण सभेला दिलेली असल्याची आपल्याला पाहायला मिळते। जे प्रमुख व्हीआयपी लोक आहेत त्या व्हीआयपी लोकांना प्रथम कक्षात स्थान दिले जाणार आहे। तर इतर जे मुंबई किंवा इतर ठिकाणून आलेल्या संपूर्ण जे नागरिकांना आहे त्या खुर्च्यांची मांडणी जी केलेली आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्याने जर सागर विचार करायला गेलं तर या सभेसाठी उशीर झाल्यामुळे, कुठेतरी परवानगीला उशीर झाल्यामुळे कुठेतरी जी तयारी आहे ती सध्या अपुरी असलेली आपल्याला पाहायला मिळते। अवघे 2-3 तास शिल्लक आहे आणि जी तयारी आहे ती सुद्धा अजून सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर हा संपूर्ण जो परिसर आहे त्या परिसरात वातावरण निर्मिती आहे ती सध्या करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। शिवसेना, काँग्रेस किंवा इतर संपूर्ण जे पक्ष आहेत त्या पक्षाचे जे झेंडे आहेत ते झेंडे या संपूर्ण परिसरात लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रमुख म्हणजे राजीव गांधींपासून ते संपूर्ण आदित्य ठाकरेंपर्यंत, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, या संपूर्ण नेत्यांचे जे कटआउट्स आहेत ते या संपूर्ण परिसरात लावलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अवघे काही तास शिल्लक राहिलेत आणि काही तासांमध्ये याच फटाका ग्राउंडमधून बीकेसीतील या फटाका ग्राउंडमधून नेमके कोणते फटाके फुटणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच नंदकिशोर, तर या दोन्ही सभांकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद अक्षय।